कालच्या त्यांच्या सभेमध्ये मी राजकारणावर जे बोललो ते त्यांनी दाखवायला पाहिजे होतं ना. उघडे पडले ना काल बाळासाहेब थोरात. लोक तेच मानतायत. ह्या जगामधला खोटारडा शब्द आहे सर्व धर्म समभाव. आणि त्याचं कारण असं आहे, विचार बदलला की धर्म बदलतो, आणि धर्म बदलला का कृती बदलते. असंही म्हटलं जातं आपला अभंग, येथे जाती कुळ प्रमाण, इथे जात कुळ जात मानत नाही, आपला धर्म मानतो. धर्म मानतो. वारकरी संप्रदाय धर्म मानतो, धर्म मानतो, जात मानत नाही. मंदिर उभं राहिलं शेख मोहम्मद महाराजांचं, पण 2025 मध्ये त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी वक्फ बोर्डामध्ये त्या प्रॉपर्टीची नोंद लावली श्रीगोंद्याच्या, आणि ते म्हणताय हा दर्गा आहे. वारकरी संप्रदायाला सगळ्यांना की या संप्रदायामध्ये यायचं असेल तर तुम्हाला असंच करावं लागेल, असं कुठल्या अधिकाराखाली बोलताय तुम्ही? ज्या नथुरामने राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या केली, असा कुठला पराक्रम आहे नथुराम गोडसेचा की तो तुम्हाला आवडलाय? आणि नेमकं संप्रदायामध्ये काय संबंध आहे नथुराम गोडसेचा? बाळासाहेबजी थोरात महात्मा गांधी का? पण तुम्हाला नथुरामजी गोडसे व्हायचंय का? अहो मी हे बघा, करुणी सायास शिकविती. मला नव्हतंच बाळासाहेब थोरातांना यात वाढायचं. नक्कीच बाळासाहेब थोरात आले. बर, बाळासाहेब थोरात स्वतःहून, ज्या दिवशी निषेध मोर्चा होता ना त्या दिवशी स्वतःहून बाळासाहेब थोरात आले. नथुराम गोडसेवर कीर्तन तुम्ही करायला सुरुवात करणार का इथून पुढे? अभ्यास करतोय. नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या झाडल्या, त्यांची हत्या केली, त्या हत्येचं समर्थन तुम्ही करता? अजिबात. हत्येचं समर्थन जर करायचं असतं ना तर माझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी प्रति हल्ला केला असता. म्हणजे तुम्ही समर्थन करत नाही? हत्येचं समर्थन मी करत नाही. गांधीजीबद्दल काय मत आहे तुमचं? गांधीजीबद्दल काय मत आहे? ते अहिंसावादी आहे. अहिंसावादी आहे ते, प्रचंड अहिंसावादी आहे. तरी सुद्धा नथुराम गोडसेंनी त्यांना मारलं. अभ्यास करतोय ना मी. मी. निषेध नाही करणार या गोष्टीचा. मी अभ्यास करतोय. अभ्यास करताय. आताचे कोणते सज्जन राजकारणी आहेत? राम मंदिर बांधणारे सज्जन नाही वाटत तुम्हाला? एक जरी व्हिडिओ सापडला ना बाळासाहेब थोरातांना मतदान करायचं नाही, संन्यास घेऊन टाकल. नमस्कार, मी विष्णू सानप. प्लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या सोबत आहेत कीर्तनकार संग्राम भंडारे. गेल्या शेकडो वर्षापासूनची वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे आणि या परंपरेच्या माध्यमातून शेकडो संतांनी समाजाचं प्रबोधन केलेलं आहे, समाजाला दिशा दाखवलेली आहे. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर नामदेव महाराज असतील, अशा शेकडो संतांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि याच परंपरेचा भाग म्हणून कीर्तन परंपरा आजही महाराष्ट्रात सुरू आहे. आणि याच कीर्तनामध्ये राडा झाला म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होते. संगमनेर तालुक्याच्या शेजारी असलेलं घुलेवाडी या गावामध्ये कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनामध्ये राडा झाला आणि त्यावरून महाराष्ट्रभर सध्या वातावरण पेटलेलं आहे. ज्यांचं कीर्तन होतं ते संग्राम महाराज माझ्या सोबत आहेत. नेमकं त्या कीर्तनामध्ये काय घडलं हेच मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि सविस्तर चर्चा करणार आहे. तुमचं स्वागत. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगाल? सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेले आहेत, तुम्ही पण आरोप केले, बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत, सीसीटीव्ही समोर आलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नेमकं त्या दिवशी काय घडलं? संगमनेर मधील त्या घुलेवाडी गावात माझं धर्मकीर्तन जे आयोजित केलेलं होतं ते 16 ऑगस्ट 2025 रोजी केलं होतं. बरोबर 9 वाजता धर्मकीर्तन सुरू झालं. अत्यंत व्यवस्थित सगळं पद्धतशीर जनसमुदाय मोठ्या संख्येनं जमला होता. रस्त्यावर लोक उभी होती मंडपाच्या बाहेर. फार पद्धतशीर कीर्तन सुरू होतं, पण समोर बसलेली एक व्यक्ती चित्रविचित्र हावभाव सुरुवातीपासूनच करत होती. पण नंतर साधारण 10च्या पुढे जेव्हा कीर्तन निघालं, 10 वाजेच्या पुढे, तेव्हा ती व्यक्ती खालून म्हणाली की अभंगावर बोला. बर. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चाललेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ला कसा फाडला हे मी सांगत होतो, टाळ्या वाजत होत्या, आणि ती व्यक्ती म्हणाली की अभंगावर बोला. बर.
मी हसल्यावरही घेतलं, चला ठीक आहे म्हणाली असेल. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा. हा, मी समजून सांगायचा प्रयत्न केला की भाऊ आत्ताशी 10च्या पुढे आपण निघालोय, अजून 11 वाजेला भरपूर उशीर आहे, आणि जेव्हा 11 वाजतील तेव्हा तुला मी मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे नेमकं काय? ते सन्माननीय बाळासाहेब थोरातांनी काल मोक्षाचा जो अर्थ सांगितला, मृत्यू मारून टाकतो तुला, तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता त्यांना. हा वारकरी परंपरेचा अपमान आहे. बरं, मग मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दासी. बर, संतांच्या दारातली दासी आहे मोक्ष. बर, मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडची अवस्था आहे. साधू संतांचं ते ध्येय आहे. बर, ते एक सॅटिस्फॅक्शन आहे. आणि मी त्याला तो शब्द देत होतो की बाबा अरे मी तुला 11 वाजता एकदम, म्हणजे मोक्ष म्हणजे मृत्यू नाही असं मृत्यू नाही, मृत्यू नाही, मृत्यू असूच शकत नाही. मोक्ष म्हणजे कसा मृत्यू असेल, निर्वासन चित्त होणं. ते मृत्यू म्हणजे आपलं शरीर समाप्त व्हायच्या अगोदर ती अवस्था प्राप्त करावी लागते. श्वासोच्छवास थांबणं प्रकार नाहीये. फक्त सगळ्यांनाच मोक्ष मिळाला असता. मोक्ष कुठं सगळ्यांना भेटतो. मी त्याला म्हणालो की मी तुला 11 वाजता 100% काहीतरी तुला चांगलं भेटल, या अर्थानं मी मोक्ष शब्द वापरला तिथे. आणि मग त्यानंतर पण ती व्यक्ती थांबायचं नावच घेत नाही. परत प्रत्युत्तर करते, परत काहीतरी बोलते, परत काहीतरी बोलते. अरे म्हटलं थांब बाळा, बाळा म्हणतोय मी, बेटा म्हणतोय त्याला. मग मात्र थांबत नाही म्हटल्यावर मी सहकार्यांना म्हटलं अरे यांना बाहेर न्या, नाहीतर मी थांबतो. रोजच कीर्तन आहे, रोज कार्यक्रम सुरू आहे. मी म्हटलं मी थांबतो. ते म्हणतात असं म्हटले तुम्ही की यांना माराय पोरांना, असं बोलले का तुम्ही? नाही बोललेला मी म्हणालो यांना बाहेर घ्या, नाहीतर मी थांबतो म्हणालो. तर सगळ्या गावकऱ्यांनी आग्रह केला, महाराज असू द्या, त्यांना बसू द्या, आपण पुढे चालू. म्हणजे राडा क्रमांक 1 संपला. कीर्तन सुरू झालं. परत मी आपलं चिंतन मांडलं आणि त्याने आक्षेप घेतला होता अभंगावर बोला. मी पद्धतशीर जे बोललो होतो सुरुवातीपासून त्याची मी निवडलेल्या अभंगाशी संगती लावून दिली आणि मी बसलेल्या भाविकांना विचारलं मी अभंगावर बोलतोय का. बरं, कुठला अभंग निवडला होता? मी एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. कोणाचा अभंग? तो भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर मी त्यांना विचारलं लोकांना की आहे का मी अभंगावर. सगळे लोक हो म्हणाली. मग मला एक उत्सुकतेपोटी की हा इतका हुशार बसलेला जो व्यक्ती आहे, जो आपल्याला म्हणला अभंगावर बोला, त्याला किमान आज मी सेवेला घेतलेला अभंग कोणता हे तरी माहित आहे का, याची सहज उत्सुकतेपोटी. तोपर्यंत मला माहितच नाही बाळासाहेब थोरातांचे पीए किंवा आजूबाजूला बसलेले त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे, हे मला माहित नाही काहीच. मी उत्सुकतेपोटी विचारलं, म्हटलं जर आज इतकी मोठी व्यक्ती, हुशार व्यक्ती समोर बसलेली आहे, मी कीर्तनाला घेतलेला अभंग जर यांचा पाठ असेल, तर आज तुम्ही मला जे काही मानधन देणार आहे, माझा जो काही सन्मान करणार आहे, तो सगळा सन्मान मी त्यांना देतो. आणि मग मात्र मी विचारलं ना अभंग पाठ आहे का नाही, त्यांनी दुसरं बोलायला सुरुवात केली. पुन्हा मी श्रोता आहे, मी अमुक आहे वगैरे. अरे श्रोता आहे तर मग ऐकून घे ना. श्रोता आहे तर 11 वाजेपर्यंत शांत. कीर्तनाचे काही नियम आहे, काही शिस्त आहे. मग ते परत शिस्त मोडायला लागले, परत दुसरं तिसरं काहीतरी बोलायला लागले. मग माझ्या लक्षात आलं यांची काहीतरी मानसिक अडचण आहे. मी पुन्हा गावकऱ्यांना आग्रह केला यांना बाहेर न्या. आणि मग मात्र सगळा गट माझ्यावर चालून आला. तो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल आहे. नक्की. आता तुम्ही मानधनाचा विचार केला, किती असतो मानधन? नाही मानधन वगैरे असं काय त्याला देऊ केलं म्हणून विचारले. हा तसं काय ठरवलेलं नसतं ते, पण एक साधारण किलोमीटरच्या अंतरावर वगैरे ते असतं. आणि तशा पद्धतीने म्हणजे तुम्ही ठरवता की समोरचे जे आयोजन करतात ते? अंतर माझे 2 मुद्दे की ज्यांनी अतिरेक केलाय, म्हणजे धर्माच्या नावावर आवाच्या सव्वा पैसे घेणं, हे मला मान्य नाही. आणि धर्म प्रचारासाठी अगदीच काहीच न बोलणं किंवा काहीच त्याला नियम न लावणं किंवा त्याला ज्याला आपण सेवा शुल्क म्हणतो ते जर आपण नाही सांगितलं तर त्याच्याही मी विरोधात आहे. सुवर्ण मध्य काढला पाहिजे, म्हणजे मधला मार्ग काढला पाहिजे, त्याचा मी पुरस्कार आहे. नक्की. तुम्ही जो व्यक्ती उठला तुम्हाला प्रतिप्रश्न करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला प्रेमाने का समजून सांगितलं नाही? म्हणजे असा अनेकांचा प्रश्न आहे. तुम्ही नारदांच्या गादीवर आहात तर तुम्ही त्याला समजूनही सांगू शकता. अहो मी त्याला समजूनच सांगतोय, बेटा म्हणालोय मी त्याला, बाळा माझा सहकारी तो. मी पण माझे जसे त्यांनी काल दाखवलं ना, मी पण दाखवलं. सायको म्हणाले त्यांना?
मग मानसिकच अडचण दिसली ना मला त्यांची. मी कुठे त्यांना आईवरनं शिव्या दिल्या का गलिच्छ बोललोय त्यांना. त्यांचा जो मानसिक अडचण आहे ती फक्त मी निदर्शनात आणून दिली की बाकी गावकऱ्यांना कुणालाच काही खटकत नाही, प्रत्येक जण टाळ्या वाजवतोय आणि ह्याच एका व्यक्तीला का खटकते मला माहितच नाही. बाळासाहेब थोरात त्यांचे पीए आणि हे भांडायलाच आलेले हे मला माहित नाही ना. हे तुम्हाला नंतर कळलं? नंतर समजलं मला ते की हे बाळासाहेब थोरातांचे पीए बाकीच्या कारखान्याचे कामगार आहे आणि आज कारखान्याच्या ग्रुपवर ते सगळं फिरलंय की तुमच्या कीर्तनात येऊन बसायचंय, भांडायचंय. बरं, हे नंतर समजलं आम्हाला. तुम्ही आरोप केलेत की त्यांनी मारहाण केली, त्यांनी राडा केला, असे 2-4 आरोप आहेत. मी माझा आरोप हा आहे की माझ्यावर हल्ला झाला. बर, माझ्या हिंदुत्ववादी माझ्या हिंदुत्ववादी जे सहकारी होते त्यांनी त्यांना थोपवलंय, अडवलंय. त्याचं व्हिडिओ फुटेज तुम्ही पाहिलं नाही का? पाहिलं. त्यांना थोपवलंय ना. थोपवलंय. हा, मग ते हे जर नसते 550 तर मी महान झालो असतो त्या दिवशी, शहीदच होतो मी पण. पण त्या सीसीटीव्ही मध्ये बाळासाहेब थोरातांनी काल दाखवलं, त्याच्यामध्ये असं काही तुमच्या अंगावर धावून आले किंवा तुम्हाला असं पकडलं असं काही दिसलं नाही? आता माझ्या बॅक साईडचा व्हिडिओ त्यांनी घेतलाय. माझ्या समोरून जेव्हा एखादा यायला लागला तेव्हा माझ्या आजूबाजूला जे सगळे सहकारी उभे होते ते त्याला थांबवताय. त्यांनी ते जे आहे 2-3 जण जे कोण माझ्या अंगावर चालून येत आहे त्यांना एक चापट तरी कोणी मारली का तिथं? जागेवर त्यांना थोपवलं, अरे असं काही करू नका. आणि माझा फ्रंटचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सुरुवातीला की तो वेगानं माझ्याकडे येतोय, तो का हार घालायला येतोय का पाया पडायला येतोय, तो वेग बघा ना तुम्ही माझ्याकडे येण्याचा. बरं, त्याचे व्हिडिओ आहेत तुमच्याकडे? आहे की माझ्याकडे व्हिडिओ, रोज आपण सोशल मीडियावर फिरताय. नक्की तुम्ही मला नक्की नंतर पाठवा, मी देतो तुम्हाला व्हिडिओ. पण ते गाडी फोडल्याचं पण तुमचा चुकीचा आरोप आहे असं सांगतात, कारण 10 तारखेलाच तुमची गाडी टोल नाक्यावर त्यांनी जे सीसीटीव्ही काढलं काल अमोलजी खताळ हिंदुत्ववादी आमदार त्यांनी बाळासाहेब थोरातांची सभा झाल्यानंतर टोल नाक्यांबद्दल जे काही बोलले ते तो सगळा तपासाचा मुद्दा आहे. पण मी कीर्तनाला त्या गावात पोहोचलो, गुलेवाडी गावात. कीर्तन मंडपाच्या तिथं माझी गाडी लावली. मी दुसऱ्या गाडीमध्ये फेटा बांधण्यासाठी एका घरी गेलो, तिथून फेटा बांधून त्याच गाडीत कीर्तनाच्या तिथं आलो. हा सगळा राडा झाल्यानंतर मी दुसऱ्याच गाडीमध्ये म्हणजे दुसऱ्या सहकार्याच्या गाडीमध्ये बसून पुन्हा मूळ ठिकाणी गेलो. माझी गाडीची होती ती कीर्तनाच्या अगोदर पण आणि कीर्तनाच्या नंतर पण, जवळजवळ कीर्तनाच्या आधी 1 तास आणि कीर्तनाच्या नंतर 1 तास त्या मंडपाच्या तिथंच आहे. बरं, मग मला जेव्हा नंतर आमचे सहकारी म्हणाले की बापू तुमची गाडी पण फुटलेली आहे. मग ती गाडी आधी फुटलेली होती का थोडी? ते बघा, प्रवासातली गाडी आहे माझी गाडी मी धुवत नाही लवकर. माझ्या गाडीत जर तुम्ही पाहिलं तर नेहमी म्हणजे पासारा पडलेला असतो, शॉली पडलेल्या असतात, धुणं होत नाही. पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्याच्यात फिरणं चालू राहतं. या सगळ्या मंडळींनी ते पाहिलं सगळं, ते पोलीस तपासात येईल सगळं. मला गाडीची भरपाईच नकोय हो. मी गाडीच्या मुद्द्यावर ना भांडतच नाही. माझा भांडणाचा मुद्दा काय माहितीये? मी कुठं माझ्या व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला माझी गाडी फोडली असं म्हणतोय मी कुठं? पण ती गाडी पहिली फुटलेली होती का? गाडीला काय नाही झालेलं, मला पोरांनी सांगितलं गाडी फुटली आपली. म्हणजे गाडी फोडली नाही म्हणायचं? गाडी फोडली नाही त्यांनी असं म्हणायचं तुम्हाला? नाही, आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की तुमची गाडी फुटलेली आहे. मी म्हटलं तपास करा. कोणी फोडली? पोलिसांचं काम आहे ते. तुम्हाला काय वाटतं? मी कसं सांगू? मला जर माहित नाही माझी गाडी कोणी फोडली तर पोलिसांचं काम आहे तो तपास करणं. ते येईल पुढे चालून, जेव्हा ते सगळं चालेल विषय येईल. मला गाडीची भरपाई नकोय हो. गाडीत जीव घालणारा माणूस आहे का मी? माझं भांडण कशाशी? म्हणतो की दुसऱ्या गाडीत बसून आलते असं म्हणतात बाळासाहेब थोरात, कारण काल सीसीटीव्ही माझी गाडी धर्ममंडपाच्यात लावली ना मी तिथं आणि दुसऱ्या गाडीत बसून मी गेलो फेटा बांधायला. बरं, मग तिथं फ्रेश झालो, फेटा बांधला, कीर्तनाच्या मंडपात आलो, कीर्तन सुरू झालं. परत हा सगळा राडा झाल्यानंतर त्याच गाडीमध्ये मी परत रिटर्न गेलो. माझी गाडी धर्ममंडपाच्या तिथंच आहे. बरं, लोकेशन मला मंडपातलं पाठवलं होतं, मी मंडपाच्या तिथं गेलो. असं झालंय ते. आणि ते गाडीचं माझं भांडण नाही, मला नको गाडी, माझी भरपाई नको, काही नको मला. मी कधी केला आक्रोश की माझी गाडी फुटली. गाडी मी काय म्हणतोय, तुमची काही गाडीबद्दल कीर्तनावरच्या ज्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला ना त्यावरनं माझं भांडण. आता कीर्तनाचाच उल्लेख केला तर कीर्तनावरच आपण बोलूया. तुम्ही कीर्तनात बोलत असताना असं म्हणालेत की सर्व धर्म समभाव हा शब्द जगातील घाणेरडा शब्द आहे. तुम्ही ठामा त्याच्यावर? मुळात बाळासाहेब थोरातांनी काल जो तो व्हिडिओ दाखवला सर्व धर्म समभावचा, पण मूळ ते काय, मी जिथून मला दुःख झालं ते कुठून झालं माहितीये का? ज्या दिवशी माझ्यावर हा हल्ला झाला त्यानंतर हिंदुत्ववाद्यांचा संगमनेरमध्ये मोर्चा आयोजित केला गेला.
त्या मोर्चाचा इतका धसका घेतला बाळासाहेब थोरातांनी की त्यांना वाटलं काय होतं काय नाही. सकाळी सकाळी ते कॅमेऱ्यासमोर आले. बर, किती होते माणसं? कॅमेऱ्यासमोर ते आले आणि कॅमेऱ्यासमोर येऊन ते काय बोलले की संगमनेरकरांनी गुलेवाडीमध्ये काय झालं हे समजून घेतलं पाहिजे. ते जे कोण महाराज आहे म्हणजे मी गुलेवाडीमध्ये आले आणि राजकारणावर बोलायला सुरुवात केली. राजकारणावर बोलायला सुरुवात केली आणि मग साहजिकच विरोध होणार. हल्ल्याचे व्हिडिओ महाराष्ट्रभर प्रसारित झाले. ते माझ्यावर धावून येत आहेत, ते प्रसारित झाले आणि हे म्हणताय साहजिकच विरोध होणार. शांततेच्या मार्गाने विरोध झालाय. वाईट या गोष्टीचं वाटलं की मी जर राजकारणावर बोललो नाही, माझ्यावर हल्ला झालाय, बाळासाहेबजी म्हणताय साहजिक विरोध होणार. मग मात्र मी आव्हान केलं की मी काय राजकारणावर बोललोय ते तुम्ही सांगा. मग कालच्या जी सभा घेतली बाळासाहेब थोरातांनी ते सर्व धर्म समभावचं, त्याचं मी स्पष्टीकरण देतो सर्व धर्म समभावचं. सांगा ना. पण कालच्या त्यांच्या सभेमध्ये मी राजकारणावर जे बोललो ते त्यांनी दाखवायला पाहिजे होतं ना. उघडे पडले ना काल बाळासाहेब थोरात. लोक तेच मानताय. लोकांचा प्रश्न येतो की अहो तुम्ही ओरडा काय उठवला होता की संग्राम बापू भंडारे राजकारणावर बोलला म्हणून त्याला विरोध झाला. त्याच्यावर काय तुम्ही हल्ला म्हणायला तयार नाही अजून पण जे सगळे धावून आले माझ्या अंगावर ते मी राजकारणावर बोलतोय म्हणून आले. मग त्यांनी दाखवायला पाहिजे होतं ना. काल नाही दाखवलं त्यांनी. तुम्ही कशाबद्दल? तुम्ही म्हणता राजकारणावर मी बोललो ते दाखवलं नाही त्यांनी. बोललोच नाही ना मी, कसं दाखवतील? त्या दिवशी मी बोललोच नाही. आणि सर्व धर्म समभावच्या संदर्भानं जो व्हिडिओ त्यांनी दाखवलाय तो काय राजकीय नाही, तो धार्मिक आहे. पण ते पटतं का तुम्हाला? त्याचं मी स्पष्टीकरण असं दिलं होतं की ह्या जगामधला खोटारडा शब्द आहे सर्व धर्म समभाव. आणि त्याचं कारण असं आहे, विचार बदलला की धर्म बदलतो आणि धर्म बदलला का कृती बदलते. आता मी त्याच्यावर उदाहरण पण दिलंय, पण ते बाळासाहेब थोरातांना दाखवण्याची हिंमत नाही त्यांच्यात. मी त्याच्यावर उदाहरण मी पटवून देऊ का असं म्हटलो. म्हणजे पटवून दिलं ते का नाही दाखवलं? मी म्हणालो आपल्या हिंदू धर्मामध्ये जर 10 भाकरी केल्या तर त्याच्यातली 1 भाकर आपण गाईला देतो. आणि ह्याच देशामध्ये राहून हिंदुस्थानात राहतो असं म्हणून भाकरी सोबत काही लोक गाय खातात. हिंदूला विचारलं तू का 10 भाकरी केल्या ते 1 गाईला टाकतो? तो म्हणतो गाय माझ्यासाठी माता आहे. गावो विश्वस्य मातर, देव आहेत, तीर्थ आहेत. आणि त्याला विचारलं बाबा तू का भाकरी सोबत गाय खातो? तो म्हणतो माझ्या धर्मानं मला सांगितलंय खायला. नक्की. बरं मग मला एक सांगा कोणता सर्व धर्म समभाव? मग तुम्हाला असं म्हणायचं की वारकर संप्रदाय ह्या सर्व धर्म समभावाला अजिबात नाही. गांभीर्याने प्रश्न विचार. हो, वारकरी संप्रदाय सर्व धर्म समभाव मानत नाही. वारकरी संप्रदाय हा निष्ठावंतांचा संप्रदाय. याची सुरुवात हिंदू धर्माचं मुळात हे सगळं कार्य पुढे गेलंय. म्हणजे वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. हा वेद मार्गाने जाणारा सगळा वारकरी संप्रदाय. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणजे निष्ठेनं आपल्या धर्माची बाजू पुढे घेऊन जाणारा संप्रदाय. फक्त हिंदू घेऊन जाऊ शकतात असं म्हणायचं तुम्हाला? विचारधारा हिंदूंची आहे, पण ह्या विचारधारेत जर कोण आले, कपाळाला टिळा लावला, खांद्यावर भगवा ध्वज घेतला, मुखानं राम म्हटला, तर त्याला आपल्या धर्मानं स्थान दिलंय. जसं कबीर महाराज आहेत, लतीफ महाराज आहेत, यांनी आता श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद महाराज. मी तेच सांगणार होतो. मग त्यांच्याबद्दल काय आहे तुमचं मत? मग मी तेच म्हणतोय, शेख मोहम्मद महाराज बालपणी जेव्हा ते त्यांच्या घरच्यांनी सांगितलं बाबा हे प्राणी आपल्याला जनावर कापावे लागतात, ते म्हणाले करंगळी कापून पाहिली. अरे बापरे, करंगळी कापली तर इतक्या वेदना झाल्या. मग हे प्राणी किती आकांताने ओरडतात. म्हटले नाही आपण हिंसेचा प्रचार करायचा नाही, आपण हिंदू धर्माचा आचार आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचा. आणि त्यांनी आयुष्यभर हिंदू धर्माचा प्रसार केला. ज्ञानोबा रायांची परंपरा पुढे घेऊन गेले. केला की वारकरी संप्रदाय? हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय दोन्ही वेगळे नाही, एकच आहे. भगवा ध्वज ना हिंदू धर्माचा पण आणि वारकरी संप्रदायाचा पण. दोघांचे ध्वज भगवे आहे का? मग जिथे जिथे भगवा ध्वज आहे तिथे तिथे हिंदू धर्म आहे, जिथे जिथे हिंदू धर्म आहे तिथे तिथे भगवा ध्वज आहे. आम्ही भगव्या ध्वजाचे पुरस्कर्ते. म्हणजे माझी जीवीची आवडीन पंढरपुराने न गुढी. कोणती गुढी? भगवी गुढी येते. तुम्हाला वारीच्या वाटेने कोणत्या पताका दिसतात? भगव्या पताका दिसतात. लाखो भगव्या पताका दिसतात. ते हिंदुत्वाचं शक्ती प्रदर्शन. पण असंही म्हटलं जातं आपला अभंग, येथे जाती कुळ प्रमाण, येथे जात कुळ जात मानत नाही.
आपला धर्म मानतो. धर्म मानतो. वारकरी संप्रदाय धर्म मानतो, धर्म मानतो, जात मानत नाही. दुसऱ्या धर्माच्या लोकांना येथे जागा नाही असं म्हणायचंय. जागा आहे, पण ह्या धर्माची विचारसरणी अंगीकारावं लागल, कपाळाला टिळा लावावं लागल, मुखानं राम म्हणावं लागल, भगवी पताका खांद्यावर घ्यावं लागल. आणि आता तर माझं म्हणणं आहे की 2025 मध्ये कागदोपत्रीच हिंदू झाले पाहिजे तुम्ही. असं त्याचं कारण सांगतो. कोणी सांगितलं असं? मी सांगतोय 400 वर्षापूर्वी शेख मोहम्मद महाराज झाले. त्यांनी हिंदू धर्माची विचारसरणी अंगीकारली, संजीवन समाधी घेतलेली त्यांनी घेतली, आणि त्यांच्या पत्नी म्हणाल्या माझे पती घेताय मी पण घेते. मंदिर उभं राहिलं शेख मोहम्मद महाराजांचं. पण 2025 मध्ये त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी वक्फ बोर्डामध्ये त्या प्रॉपर्टीची नोंद लावली श्रीगोंद्याच्या, आणि ते म्हणताय हा दर्गा आहे, मंदिर नाही. मग श्रीगोंद्याचं भांडण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. तर मालोजी राजाने दिली होती ना त्यांना जागा. मालोजी राजांनी दिली होती, त्यांना सुरक्षा दिली होती, आणि त्यांनी मंदिर झालं. ते आपली लोक वारी करतात तिथली, त्यांनी वक्फ बोर्डाला नोंद लावली त्या प्रॉपर्टीच्या पुढच्या पिढ्यांनी. म्हणजे आमच्या परंपरेतला साधू हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता, आणि यांनी वक्फ बोर्डामध्ये नोंद लावली. संजीवन समाधी मंदिराचा त्यांनी दर्गा केला. धोक्याची घंटा आहे ना भाऊ ही. आज एखादा हिंदू भगवा ध्वज घेऊन आला ना, आपण त्याच्या मागे पळालो, त्याला वर्गाण्या दिल्या, देणग्या दिल्या, त्याचं उदात्तीकरण केलं, आणि उद्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीत जर ते म्हणाले आम्ही इस्लाम आहे, गेलं ना तुमचं सगळे कष्ट वाया गेले ना. म्हणून आजच्या परिस्थितीत ज्याला हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करायचा आहे त्याने रीतसर हिंदू व्हावं. तुम्ही कुठल्या अधिकाराखाली बोलताय असं? नेमकं तुम्हाला कोणी दिला अधिकार की असंच असायला पाहिजे? समाजातल्या समस्या बघून मला कळतंय ना काय असायला पाहिजे. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही सगळ्यांना सांगताय, वारकरी संप्रदायाला सगळ्यांना, की या संप्रदायामध्ये यायचं असेल तर तुम्हाला असंच करावं लागेल, असं कुठल्या अधिकाराखाली बोलताय तुम्ही? हा वारकरी संप्रदाय संतांचे प्रमाण आहे ना, एकदरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. म्हणजे इकडे यायचं असेल तर चित्तामध्ये तुम्हाला एका रखुमाईच्या पतीला म्हणजे पांडुरंगाला, रामाला, महादेवाला. तुम्ही जे सांगितलं ते कुठल्या अभंगामध्ये? तुकोबांच्या आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, सगळ्या संत एक अभंग सांगत. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये, तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास येऊ आणि कास काकुळती. पण टिळा ते म्हणतात की आम्ही असे नाहीये की इतरांच्या ठिकाणी जाऊन आम्ही माथे टेकवत राहू. ते म्हणतात पतिव्रते जायसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. का म्हणायची वेळ आली त्यांना. लोक जिकडं जाईल तिकडं डोकं टेकवायला जेव्हा लागली तेव्हा ते म्हणाले की अरे येड्यांनो हे काय चाललं. पतिव्रतेला जसा तिचा नवरा सर्वस्व असतो तसा भक्ताला आपला राम सर्वस्व असला पाहिजे. पण मग शेख मोहम्मद यांनी धर्म बदलला होता का? त्या काळात ती परिस्थिती नव्हती, तशी सिच्युएशन नव्हती. शेख मोहम्मद असते तर तुम्ही धर्म बदलायला लावला. आता जर शेख मोहम्मद महाराज असते तर मी लावला नसता. ते म्हणाले असते संग्राम बापू मी मानानं झालोय, वरवर नाही झालो, डॉक्युमेंट करून घे. तुम्ही आज काय झालंय माहितीये, आत्ताच्या काळात काय झालं माहितीये का, उलट परधर्मीय लोक आहे ना इकडं भगवा ध्वज खांद्यावर घेतला, भगवी टोपी घातली, थोडस आपलं हे केलं की अरे सहानुभूती मिळते, बघा बघा बघा. अरे मग तुम्हाला इतकाच आवडलाय ना हा धर्म, इथली संस्कृती, इथला विचार, रीतसर कागदोपत्री करा ना. पुढच्या पिढ्यानुपिढ्या परत कोण जे आधी जन्माला यायला नको घरात, वेगळ्या विचाराचं जन्माला यायला नको घरात, घ्या ना, काय अडचण आहे. अच्छा, जर मी माझ्या आचरणानं, पूर्वी अशी परिस्थिती होती की तुमच्या आचरणावरनं कळायचं तुम्ही कोण आहे. कपाळाला टिळा लावला हिंदू, खांद्यावर भगवा घेतला हिंदू. काळ बदलला, आता तुमच्या आचरणावरनं नाही तुमची योग्यता कळत, तुमच्या आधार कार्डावरनं कळते. बर, तुम्ही किती भारी कपडे घातले पण तुमचं आधार कार्ड सांगतो तुम्ही कोण आहे. नक्की, म्हणजे काळ बदललाय. आता कागदाला जास्त महत्व आहे, आणि ज्यांना फार हिंदुत्वाचा प्रचार करायचा आहे, माझं मत आहे त्यांनी संप्रदायाचा की हिंदूचा, हिंदू धर्माचा. मी संप्रदाय पंथ हे सगळे समुद्रात जात आहे, शेवटी जात आहे भगव्या ध्वजा खाली सगळी. बरं, म्हणजे याचं वेगळे पण काही. ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे त्याला मी वेगळा मानत नाही. अहो पण वारकरी संप्रदायाचं की वेगळं महत्व आहे तिथे सर्वांना. आता बघा पंढरपूरचं बघा, पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, एक वेगळेपण आहे. या वारकरी संप्रदायामध्ये जात कुळ असं कुठलं मानलं जात नाही. धर्माचे लोक इथे येऊ शकतात, शेख मोहम्मदांसारखे, आणि तुम्ही पण नावं सांगितली काही, ते मुस्लिम धर्मीय होते तरी सुद्धा या संप्रदायाने सामावून घेतले. मग तुम्ही असं काय बोलताय नेमकं की ते हिंदूच असावेत? मी कुठं म्हणतोय, तुम्ही कोणाला आग्रह करत नाहीये, पण जर ही विचारसरणी जर आवड, मी कुठं बळजबरी करतो, जबरदस्ती धर्मांतरण करायचं असतं. त्यांना संप्रदाय पटला तर त्यांनी हिंदूच व्हावं असं कसं काय?
का होऊ नये ते सांगा मला तुम्ही, का होऊ नये? काय व्हावं? एक हा संप्रदाय पटलाय, संप्रदायाचे पाईक आहेत ते. आणि असं मला एक कुठल्या- सांगा, मला एक सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एखादा फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटचा मालक किंवा जो कोण मुख्य आहे तो जर म्हणाला तुम्ही येऊन राहा, डॉक्युमेंट करायची काय गरज आहे, तुम्ही जाल त्या घरात राहायला? अहो, फ्लॅटचं उदाहरण वेगळं आणि संप्रदायाचं उदाहरण. धर्म आहे हा, धर्म हे कुटुंब आहे, हा एक परिवार आहे. अहो, शाळेत गेलं ना ते एक ओळखपत्र देतात. तुम्हाला सांगतो महाराज, या संप्रदायानं असं सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जात धर्म आणि हे तर सोडूनच द्या, वृक्षाला सुद्धा सोयरे मानतात, आपलं मानतात. हा एवढा ब्रॉड विचार करणारा हा संप्रदाय आहे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटले संत, पण भले तरी देऊ कासेचे लंगोटे, नाटाळाच्या माती हानुकाठी पण म्हटले ना. 100% म्हटलेलं आहे. नाटाळाच्या डोक्यात काठी पण घालायचे. तुमच्या वक्तव्याकडे मला यायचंय. तुम्ही असं म्हणालेत की बाळासाहेब थोरात मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल. नथुरामजी असं काय? ज्या नथुरामने राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या केली, असा कुठला पराक्रम आहे नथुराम गोडसेचा की तो तुम्हाला आवडलाय? आणि नेमकं संप्रदायामध्ये काय संबंध आहे नथुराम गोडसेचा? हा, मुळात माझ्यावर हल्ला झाला, संगमनेरमध्ये हल्ला माझ्यावर झालाय. हा, माझ्यावर आक्रमण झालंय. तिथं माझ्या हिंदुत्ववादी सहकारी ढाल बनून माझ्या भोवताली उभे राहिले. आणि त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांची जी प्रतिक्रिया आली की राजकारणावर भाष्य केलं म्हणून साहजिकच विरोध होणार, म्हणजे हल्ल्याला यांनी साहजिकच विरोध जेव्हा म्हटले तेव्हा मी दुःखी झालो. आणि एक हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजलं पाहिजे की हल्ला काय असतो. आणि हल्ल्याचं उदात्तीकरण जर यांनी केलं तर दादा, उद्या गावागावात कीर्तनकारांवर हल्ले होतील आणि बाळासाहेब थोरातांसारखी मंडळी म्हणतील साहजिकच विरोध होणार. त्यांना कळलं पाहिजे की आपण काय उंचीवर गेलोय आणि आपण कशाचं समर्थन करतोय. या हल्ल्याचं गांभीर्य त्यांना कळावं म्हणून मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबजी, तुम्ही जर असं बोलत असाल आणि नको ते खोटे आरोप करत असाल तर राजकारणावर तर मी बोललो नाही. मी बोललोय शिवरायांनी अब्दुल्ला कसा पाडला ते मी सांगतोय. नक्की. आणि त्याला जर बाळासाहेब थोरात राजकारण म्हणत असतील तर मी म्हणालो मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल, मी म्हणालो का हल्ला करावं लागेल, मी तुमच्यावर हल्ला करणार आहे. मला त्यांना अंतर्मुख करायचं एवढाच माझा हेतू. काय अंतर्मुख म्हणजे त्यांनी विचार करा, नथुराम गोडसे कुठला अंतर? त्यांच्या डोळ्यासमोर हल्ला प्रगट झाला पाहिजे. कुठला? गांधी हल्ला म्हटल्यानंतर हल्ला झालाय माझ्यावर, त्यांना त्याचं गांभीर्य नाही. नथुरामला आठवून बाळासाहेब थोरातांनी काय आठवायला पाहिजेत? संग्राम बापू भंडारेवर हल्ला झालाय. पण त्याचा अर्थ काय होतो? नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीवर गोळ्या झाडलेल्या आहेत. बाळासाहेब काय करायचं होतं? बाळासाहेबजी थोरात महात्मा गांधी आहे का? पण तुम्हाला नथुरामजी गोडसे व्हायचंय का? अहो, मी हे बघा, करुणी सायास शिकविती, प्रयत्नानं मी त्यांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करतोय, ते होत नाहीये. म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय होतं? मला म्हणायचं होतं की बाळासाहेबांनी माझ्यावर जो हल्ला झालाय संग्राम बापू भांडारेवर तो गांभीर्यानं घ्यावा. जरी त्यांचा पीए, जरी त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे एका खोलीत घ्यावं. अरे तुम्ही कीर्तनकारांवर जर असे हल्ले करायला लागले, भांडायला लागले चालू कीर्तनात, तर काय संदेश जाईल उभ्या महाराष्ट्रात? मग नथुरामचा संबंध काय तिथे? अहो, त्यांना अंतर्मुख करण्यासाठी तो पर्याय वापरलाय मी. नथुराम गोडसे अंतर्मुख करायसाठी तुम्ही उदाहरण दिलं. हल्ला झालाय ना माझ्यावर, माझी आरती नाही झालेली. पण नथुराम गोडसेंनी गोळ्या झाडलेल्या आहेत गांधीजी. हो, म्हणूनच मी बाळासाहेब थोरातांना ते गांभीर्य काय असं करायचं होतं का? नाही, काही संबंध आहे. मला हल्ले करायचे महाराष्ट्राने हाच. अहो, माझ्यावर हल्ला झाला ना तरी मारुतीराजा पाया पडून गेलोय मी शेवटी. तिथं त्यांनी दाखवलं ना काल, ते बघितलं. दुसरा एखादा असताना एक तर हमरी तुमरी करत बसला असता किंवा पळून गेला असता शेपूट घालून. मी जागेवर उभा आहे, मारुतीरायाचं दर्शन केलं. तुम्हाला संग्रामजी त्यावेळी संत तुकाराम का आठवले नाहीत? तुम्हाला संत ज्ञानेश्वर का आठवले नाहीत? फार तर भगतसिंग, राजगुरू का आठवले नाहीत? साहेब, त्यांनी माझ्यावर हल्ला झालाय. मग आणि बाळासाहेब थोरात त्याचं समर्थन करताय. त्यांनी हल्ल्याचं समर्थन करू नये. मग तुम्ही नारदाच्या गादीवर आहात तर तुम्ही त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं बाळासाहेब तुमचं चुकतंय आणि प्रेमाने सांगू शकता. मी जर नारदाच्या गादीवर आहे तर बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या पीएला समजून सांगावं ना, ती नारदाची गादी आहे. महाराज, तुम्ही महाराज म्हणून तिथे कीर्तन करता तर तुमचं पण काम होतं त्यांना सांगणंच संयमाने. कारण आपल्या साधू संतांनी आतापर्यंत समजावून सांगितलं. ज्ञानोबारायांच्या छाताडात लाथा गाठल्या तेव्हा ज्ञानोबारायांनी सांगितलं, समजावून सांगितलं. तुम्ही त्या संप्रदायातून येता, तुम्ही त्या संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये काम पाहता. महाराज, तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही समजून सांगितलं पाहिजे त्यांना व्यवस्थित? बाळासाहेबांना
बाळासाहेब असतील किंवा त्यांचे कोणी जे तुम्हाला बोलत होते कीर्तनामध्ये त्यांना हा बाळासाहेब पर्याय तुम्हाला सोयीचा का वाटला नाही? बाळासाहेबांनी मी बाळासाहेबांचं नावच घेतलेलं नव्हतं कुठं. पहिले जेव्हा मी व्हिडिओ दिला, माझा हल्ला झाला असं महाराष्ट्रभर जेव्हा व्हायरल झालं, मला फोन सुरू झाले, मी पहिली प्रतिक्रिया दिली ना, त्यात बाळासाहेब थोरातांचा नामोल्लेख सुद्धा केला नाही. किंवा हल्ला करणारा त्यांचा पीए हे मला माहित होतं, त्यांच्या कारखान्याचे कामगार हे मला माहित होतं. पण त्यांच्या तुम्हाला कसं माहित होतं तर मग तुम्ही गेले कसे? सांगितलं ना मला नंतर हल्ला झाल्यावर पोरांनी. मला माहिती होतं म्हणजे अगोदरच्या रात्री झालाय हल्ला, मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ दिलाय म्हणून म्हणतो मला माहित होतं. म्हणजे हल्ला व्हायच्या आधी माहिती? अहो, कीर्तन झाल्यानंतर माझ्यावर हल्ला झाला, त्याच्यानंतर मी प्रवास केला, दुसऱ्या दिवशी फोन सुरू झाले, मग मी व्हिडिओ बनवला. तेव्हा मला माहित होतं ना मला रात्री कोणी हल्ला केला माझ्यावर. मला सांगितलं ना नंतर की हल्ला करणारे बाळासाहेब थोरातांचे पीए, त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे, तो एक पीएचा मामा आहे, ते सांगितलं. पण मी नाही उल्लेख केला. मला नव्हतंच बाळासाहेब थोरातांना यात वाढायचं. नक्की बाळासाहेब थोरात आले. बर, बाळासाहेब थोरात स्वतःहून ज्या दिवशी निषेध मोर्चा होता ना, त्या दिवशी स्वतःहून बाळासाहेब थोरात आले या सगळ्या प्रक्रियेत, माझ्याबद्दल नको ती मतं मांडायला. मग मला दुःख झालं. तिथून पुढे मी सगळ्या गोष्टी ज्या बोललोय त्या नंतर बोललोय. तुम्ही नथुराम गोडसेला फॉलो करता? नाही, मी अभ्यासक आहे. अभ्यास मी एक अभ्यासक आहे, मी अभ्यास करतोय. अभ्यास करताय. मग तुम्ही असं मी अनेक क्लिप पाहिलं तुम्ही की नथुराम गोडसेंचं कुठल्या तरी महाराजांचं सांगितलं की ते 2 तास कीर्तन करतात नथुराम गोडसेवर. शारुदत्त महाराज आपळे म्हणून हिंदू महाराजांचे अभंग निवडता आणि कीर्तन करता. मग नथुराम गोडसेवर कीर्तन तुम्ही करायला सुरुवात करणार का इथून पुढे? अभ्यास करतोय. कीर्तन का नाही करणार? अभ्यास करतोय ना. तुम्ही त्यांचे चाहते आहेत, तुम्ही त्यांना मानता, कारण तुम्ही वारंवार बोलले नथुराम गोडसे बद्दल. अभ्यास कीर्तन का करत नाही त्यांच्यावर? अभ्यास चालू आहे ना. अभ्यास चालू आहे, झाल्यावर करणार. अभ्यास तो वाहू द्या. नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधीला गोळ्या झाडल्या, त्यांची हत्या केली, त्या हत्येचं समर्थन तुम्ही करता? अजिबात. हत्येचं समर्थन जर करायचं असतं ना तर माझ्यावर हल्ला झाला तेव्हा मी प्रति हल्ला केला असता. म्हणजे तुम्ही समर्थन करत नाही? हत्येचं समर्थन मी करत नाही. गांधी मला नथुरामजींबद्दल जे माहिती आहे ते तुम्हाला सांगतो की त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सांगितलं की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही, संपूर्ण आपला जेवढा भारत देश पूर्ण जो विभागला गेला नंतरच्या काळात, तो पुन्हा एकत्र आला पाहिजे आणि सगळ्या देशात भगवा ध्वज फडकला पाहिजे. म्हणजे अखंड हिंदुस्थान जेव्हा होईल तेव्हा माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करा. आजही त्या अस्थी जपून ठेवलंय, हे मला माहिती आहे साहेब. मला नथुराम गोडसेचं कसं काय हिंदुत्व आहे नेमकं, त्याची व्याख्या काय? चालू आहे अभ्यास. अभ्यास चालू आहे. हो. गांधीजीबद्दल काय मत आहे तुमचं? गांधीजीबद्दल काय मत आहे? ते अहिंसावादी आहे. अहिंसावादी आहे ते, प्रचंड अहिंसावादी आहेत. तरी सुद्धा नथुराम गोडसेंनी त्यांना मारलं. अभ्यास करतोय ना मी. निषेध नाही करणार या गोष्टीचा? मी अभ्यास करतोय. अभ्यास करताय तुम्ही. पुढे असंही म्हणालेत की दाऊदचा काळ संपलाय, आता बिश्नोई युग सुरू झालेलं आहे. काय सांगताय तुम्ही वारकरी संप्रदायातल्या युवकांना, जे पाईक आहेत वारकरी संप्रदायाचे, त्यांना काय तुम्ही सांगताय? म्हणजे लॉरेन्स बिश्नोईचं तुम्ही नाव घेऊन त्याचं उदात्तीकरण करतात, ते उदाहरण पुढे ठेवता, म्हणजे काय संदेश द्यायचा तुम्हाला? आज हिंदुस्थानामध्ये हरिण जर मारायचं म्हटलं ना, हरिण, डोळ्यासमोर लॉरेन्स बिश्नोई येतो. का माहितीये? हरिण जर मारलं ना तर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्या सुरू होतात. कुणाला धमक्या सुरू आहे आपल्याला माहिती आहे. सलमान खान, सगळं भांडण कशावरनं सुरू झालं? सलमान खान सगळी सिक्युरिटी का वाढवताय? झालं ना हरिण सुरक्षित देशातलं. दादा, देशातली गाय सुरक्षित नाही. कायद्याचं राज्य आहे ना, रोज गोमांसाच्या गाड्या पकडल्या जातात. कधीतरी ना या देशातली गाय आपल्याला सुरक्षित करावं लागल. गाय कापायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे दादा. त्याच्यासाठी आपल्याला काय काय सांगायचं? बिश्नोई मग पर्याय द्यावं लागेल. गाय वाचवणं महत्वाचं कारण आहे. शिवरायांनी सांगितलं गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. आज बजरंग दलाची पोर आहे ना, रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून धर्मासाठी ना लढताय. म्हणून गाय काय जे आपल्याला दिसतंय ना, थोडंफार गोमूत्र शिपडायला मिळतंय, हे सगळे या गोरक्षकांचे उपकार आहे आपल्यावर. मग बिश्नोई शिवरायांपासूनच्या, शिवराय गोरक्षक आहे. मग बिश्नोई कुठून आलाय?
गँगस्टर मी बिश्नोई कुठं कुठून म्हणतोय आलाय? विष्णू वा मी पर्याय हे बघा ते जे बोलणं बिश्नोई युग आलंय. मी सांगतोय आपल्याला की संग्रामदादा जगताप हिंदुत्ववादी आमदार अहिल्यानगरचे, त्यांनी हिंदू धर्मियांची बाजू घेत 2-4 विधानं मांडले होते. त्या विधानांचा आक्रोश झाला, काहींना ती खटकली आणि परधर्मियांचे मोर्चे सुरू झाले. मोर्चे सुरू झाल्यानंतर त्यांचे जे काही गुंड होते तथाकथित, त्यांनी व्हिडिओ द्यायला सुरुवात केली, असं करू तसं करू, हे करू ते करू, अश्लील बोलायला सुरुवात केली. ते आमच्याकडे व्हिडिओ आले. आता संग्रामदादा जगतापची ताकद काय तुम्हाला माहितीये, तो काय करू शकतो घरात जाऊन कुणाच्या पण, म्हणजे ती तेवढी सामर्थ्य काय करू शकतो? पण करू शकतात, काही पण करू शकता, तेवढं सामर्थ्य आहे त्यांचं. काय पण म्हणजे नेमकं हा म्हणजे ते कायदा मोडू शकता, म्हणजे ठरवलं तर. पण ते संविधानिक पदावर आहे, त्याचा आदर करतात. आणि मग या गावगुंडांच्या धमक्या आम्ही सहन करायच्या. मग त्या गावगुंडांना मला सांगितलं पाहिजे की अरे तुम्ही गुंड आहे ना, तर आमच्याकडे पण पर्याय आहे. दाऊदचा काळ संपलेला आहे, तुम्ही आत्मपरीक्षण करा. बिश्नोई लॉरेन्स बिश्नोईचा काळ सुरू का, तर त्यांनी थोडस संयमानं घ्यावं. महात्मा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते तुमच्याकडे जाऊ दे, आमच्याकडे अरुण गवळी. बाळासाहेब आज हयात नाही, मात्र तुम्ही बोलताय त्यांचं बिश्नूवर. महात्मा बिश्नोई म्हणायचं का मग आता? कशाला महात्मा म्हणायचं? महात्म्याच्या जागेवर राहू द्या, लढवय्याच्या जागेवर राहू द्या. मग तुम्ही लढवय्याच्या जागेवर राहू द्या. मला सांगा, तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला पोलिसाची आठवण झाली, तुम्ही पोलिसामध्ये गेले. कोण गेलं पोलीसमध्ये? पण आता न्यायप्रविष्ट ही प्रक्रिया मी नाही गेलो पोलिसांकडे. पण सध्या तुम्हाला ते पोलीस का आठवले नाही? बिश्नोई का आठवला? कारण तो जेलमध्ये तुरुंगात आहे. पोलीस का आठवले नाहीत? कधी मी नाही गेलो पोलिसांकडे, गेलो नाही. तुम्ही म्हणता बिश्नोई युग आहे, आता हे सध्या पोलीस आहे, न्याय यंत्रणा काम करत असतात, मग तुम्हाला पोलिसांवर भरोसा नाही का? मला एक सांगा, पोलिसांवर भरोसा नाही का? माझा पोलिसांवर मुळात कायद्यावर विश्वास आहे माझा. पण मला सांगा, पोलीस स्टेशनला जाईपर्यंत तर तुम्ही सुरक्षित पाहिजे ना. आज अशा पण काही शक्ती कार्यरत आहे या देशात की ज्या तुम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देत नाही. मग त्या शक्तींना रोखण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे? मग हा पर्याय म्हणजे मला एक सांगा, त्या दिवशी जर माझे हिंदुत्ववादी सहकारी मला वाचवायला तिथं नसते तर माझे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आणि वारकरी एकच आहे दादा. बर हा, त्यात काहीच फरक नाहीये. बर हा, तर हे जर नसते तर माझं प्रेत घेऊन जावं लागलं असतं पोलीस स्टेशनला, मला मारून टाकलं असतं. हल्ला झालाय माझ्यावर दादा. मी परत ते व्हिडिओ तुम्ही बघा, किती जोराचं आक्रमण आहे ते. बरं, कीर्तनात राजकारणावर बोललं पाहिजेत का? हो, निश्चित बोललं पाहिजे. आपण इतक्या दिवस राजकारणावर बोललो नाही, ती आपली संस्कृती नाहीये. आपण राजकारणावर लक्ष दिलंच पाहिजे. भगवान श्री तुकाराम महाराज असू द्या, समर्थ रामदास स्वामी असू द्या, या सगळ्या साधू संतांनी तत्कालिक जे हिंदुत्ववादी सक्रिय होणारे युवक होते त्यांना पाठिंबा दिलाय. म्हणजे शिवराय तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायचे, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, हा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणजे असं म्हणणारे तुकाराम महाराज हे शिवरायांना जाहीर पाठिंबा होता. आताचे कोणते सज्जन राजकारणी आहेत? राम मंदिर बांधणारे सज्जन नाही वाटत तुम्हाला? कपाळाला टिळे लावणारे सज्जन नाही वाटत तुम्हाला? कुठल्या पक्षाचा उल्लेख करायचा तुम्हाला? कशाला पक्षाचा करायचा? जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. अहो, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दादा हे मौलवी जाहीरपणे सांगत होते देवेंद्र फडणवीसांना मतदान करायचं नाही, एकनाथराव शिंदे साहेबांना मतदान करायचं नाही, अजितदादा पवारांना मतदान करायचं नाही. पण आम्ही फक्त काय म्हणत होतो, मोदीजींना साथ द्या. एक जरी व्हिडिओ सापडला ना, बाळासाहेब थोरातांना मतदान करायचं नाही, संन्यास घेऊन टाकल. ते तसे वागले म्हणून असं कीर्तनकारांनी पण केलं पाहिजे. अहो, तुम्हाला पर्याय द्यावा लागेल दादा. हे कीर्तनाच्या संहितेमध्ये बसतं का? हो, झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, आपले संत रामराज्याचे पुरस्कर्ते. गड्यांनो राजा किरे झाला, देव सिंहासनी बैसला. म्हणजे एक हिंदू धर्माचा पुरस्कार तर तुम्हाला सिंहासनावर बसवायचा आहे. मग ती तर गपलत झाली ना. काय झालं, मागच्या 75 वर्षामध्ये नेरेटिव्ह असं सेट केला की साधू संतांनी राजकारणाकडे फिरकायचं नाही, म्हणजे आम्ही मनाला येऊ तसं वागू. आणि ते मात्र साधू संतांची जी मंदिरं आहेत ती सरकारी करणार, साधू संतांचे आश्रम सरकारी करणार, पण साधू संतांनी राजकारणाकडे लक्ष नाही घालायचं. हा नेरेटिव्ह सेट केला होता. राजसत्ता आणि धर्मसत्ता दोघांचा समन्वय पाहिजे, समाज पुढे जातो.
आज ते दिवस आले आणि मी तेच सांगतोय, मी वारकऱ्यांना तेच समजून सांगतोय, अरे तुम्ही हिंदुत्ववादी आहे, तुम्ही कपाळाला टिळे लावताय, तुमच्या खांद्यावर भगवे आहे, तुम्ही खरे हिंदुत्ववादी, तुम्ही श्रेय घ्या. तुम्ही 700 वर्षांपासून म्हणजे ज्ञानोबारायांपासून तुकाराम महाराजांपर्यंत त्याच्या पुढच्या काळात या मातीतलं हिंदुत्व या वारकऱ्यांनी टिकवलं. कपाळावरचा टिळा टिकवला, मुखातला राम टिकवला, खांद्यावरचा भगवा टिकवला, मंदिरांमधल्या उपासना टिकवल्या, हरिपाठ टिकवला, काकडा टिकवला, मंदिरांमधली सेवा टिकवली. म्हणजे हे हिंदुत्ववादी आहे. बर 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 तुम्ही जे स्थानिक आमदार होते अमोल खताळ, कीर्तन सुरू झाल्यानंतर तुम्ही विना हातात आहे तुमच्या आणि तुम्ही त्यांना बसायला सांगताय, त्यांना भेटताय, एकमेकाच्या पाया पडताय. अनेकांचं असं मत आहे म्हणजे की एकदा गादीवर उभं राहिलं की कोणीही जरी आलं तरी त्याला आपण भेटायचं नसतं, आपलं कीर्तन करायचं असतं. मला तरी असं काही संहितेत बसतं का? बसतं ना, बसतं. मुळात आपण त्या गादीवर उभे म्हणजे आपण मालक होत नाही, आपण सेवकच आहे. बर. आणि आपली संस्कृती काय आहे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. समोरचा जेव्हा तुमच्या पुढे वागतो ना, तेव्हा तुम्ही सुद्धा त्याच्या समोर वाकलंच पाहिजे. मी फक्त अमोलदादा खताळ पाया पडले माझ्या म्हणून मी त्यांच्या पडलो असं नाही. तुम्ही इतरत्र बघा, लहान मुलगा जरी पाया, वारकरी संप्रदायात एक पद्धतच आहे. मी ती पद्धत पार पाडली. ज्यांना मोक्ष शब्दाची व्याख्या सांगता येत नाही, मोक्ष शब्दाचा योग्य अर्थ सांगता येत नाही, त्यांनी उगीच ह्या मुद्द्यांकडे लक्ष घालू नये. नक्की. शेवटचा प्रश्न, तुम्ही जे काही नथुराम गोडसे असेल किंवा बिश्नोई बद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल तुम्हाला काही दिलगिरी व्यक्त करायची का, की तुमच्या मतावर तुम्ही आताही ठाम आहेत? मतं तर मांडली ना मी साहेब, सगळी मतं मांडली. तुम्ही ठाम आहात तुमच्या मतावर? ठाम असल्याशिवाय मांडली साहेब, सगळी मतं तुमच्या समोर जाहीर मांडली मी. शेवटी जाता जाता रामकृष्ण हरी की जय श्रीराम. रामकृष्ण हरी तुम्ही मानालात, मी रामकृष्ण हरी मानणार, पण माझा जय श्रीराम पण तुम्ही स्वीकारला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद. तुम्ही आमच्या बेधडक प्रश्नाची बेधडक उत्तरं दिली. तर हे होते कीर्तनकार संग्राम भंडारे. त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. कीर्तनात काय झालं, त्यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख का केला, बिश्नोईचा उल्लेख काय करा आणि इतरत्र सर्व गोष्टीवर त्यांनी बेधडक आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. भेटूया पुढच्या लेट्सअप विशेषमध्ये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.